नमस्कार. मी डॉक्टर सुमित लहाने. आज आपण आय बँकिंग आणि नेत्रदानाविषयी बोलणार आहोत. हे आय बँकिंग नक्की काय असतं आणि याची गरज काय आहे? नजर हे आपल्या दैनंदिन व्यवहारातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. आपल्याला दिसतं म्हणून आपण चालतो, आपल्याला दिसतं म्हणून आपण काम करतो. डोळ्याचे बरेचसे आजार असतात ज्याच्यामुळे नजर कमी होते. बुबुळाचे आजार असतात, समोरचं बुबुळ पांढरं पडल्यामुळे जे होतात ते. लेन्सचे आजार होतात मोतीबिंदू झाल्यामुळे. मागच्या पडद्याचे आजार असतात आणि मागच्या नसचे आजार असतात. मागच्या पडद्याचे आणि मागच्या नसचे आजार झाले आणि ते वेळेत ट्रीट नाही केले, ते डायबिटीजमुळे असो किंवा काचबिंदूमुळे असो, तर रुग्ण नेहमीसाठी त्यांची नजर गमावून बसतो. मोतीबिंदू झाला, हा लेन्सचा आजार आहे. जर त्याची योग्य वेळी शस्त्रक्रिया केली, तर रुग्णाची नजर परत आणून देता येते. याउलट असतात ते बुबुळाचे आजार. बुबुळाचे आजार हे बुबुळ पांढरं पडल्यामुळे होतात. ते तुम्हाला जंतुसंसर्ग झाल्यामुळे, बुबुळाला मार लागल्यामुळे, बुबुळाला टाके टाकल्यामुळे या कुठल्याही कारणांमुळे बुबुळ पांढरे पडते आणि त्यामुळे रुग्णाची नजर कमी होते. याच्यावर उपाय आहेत का? हो, नक्कीच उपाय आहेत. याच्यामध्ये रुग्णाचं बुबुळ बदलून त्याचं जे ढगासारखं झालेली पांढरी टीक डोळ्याला आलेली आहे, ती काढून दुसरं बुबुळ म्हणजे कॉर्निया लावता येतो. तर आता हे बुबुळ मिळतं कसं? आपण नेत्रदान ऐकलं असेल, अवयवदान ऐकलं असेल. कुठल्याही रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर ते त्यांच्या अवयवाचं किंवा नेत्राचं दान करू शकतात. हे नेत्रदान नेमकं होतं कसं? मृत्यू झाल्यानंतर 6 तासाच्या आत नेत्रदान करता येतं. नेत्रदान करण्यासाठी पूर्वी आपण कुठल्या आय बँकेला सांगितलेलं असल्याची गरज आहेच असं नाही. तुमच्या जवळच्या ज्या कुठल्या आय बँक असेल, जशी ब्लड बँक असते तशी आय बँक असते. ज्याच्यामध्ये जे बुबुळ दिले जातात ते तिथे व्यवस्थित स्टोअर केले जातात आणि ते एक 5 ते 7 दिवसामध्ये रुग्णासाठी वापरले जातात. आपल्या जवळची जी आय बँक असेल त्यांना जर तुम्ही कळवलं, की या कारणामुळे रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ते 6 तासाच्या आत येऊन रुग्णाचे जे बुबुळ असतात, जे कॉर्निया जे काळ्या रंगाचं तुम्हाला दिसतं, ते घेतात आणि ते दुसऱ्या रुग्णांना वापरले जातात. याच्यासाठी तुम्ही काय काळजी घ्यायची? मृत्यू झाल्यानंतर 6 तासाच्या आत आय बँकेला कळवणं गरजेचं आहे किंवा नेत्रपेढीला कळवणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातल्या जेवढ्या नेत्रपेढ्या आहेत, त्यांचे नंबर, त्यांचे आणि पत्ते हे खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही टाकलेले आहेत. ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जवळच्या आय बँकेचे नंबर मिळतील. तिथे तुम्ही फोन करून त्यांना कळवू शकता, की या कारणामुळे रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर ते डोळे व्यवस्थित बंद करून जर कापूस ओला करून ठेवला, तर हे बुबुळ अजून काळ चांगले राहतं. खोलीमध्ये मृत्यूदेह ठेवला आहे, तिथले पंखे बंद ठेवले, तर डोळे कोरडे पडत नाहीत आणि असे बुबुळ हे पुढच्या रुग्णासाठी खूप जास्त उपयुक्त ठरतात. नेत्रदान करणं हे खूप गरजेचं आहे. कारण जसं मी सांगितलं, की जर तुम्हाला नजर वाढवायची आहे, जी बुबुळाच्या आजारामुळे कमी झालेली आहे, तर बुबुळ बदलणं अत्यावश्यक असतं. बुबुळाच्या आजारांमुळे अंध झालेले लाखो रुग्ण भारतात आहेत. पण नेत्रदान मात्र फक्त हजारोंच्या संख्येने होतं. त्याच्यामुळे बरेचसे रुग्ण फक्त बुबुळ हे उपलब्ध नसल्यामुळे त्यांची नजर आपल्याला वाढवता येत नाही. नेत्रदान केल्यामुळे मृत्यूदेहाला किंवा त्या रुग्णाला दुसरा काही अपाय होत नाही. एका रुग्णाकडून मृत्यूनंतर जेव्हा 2 नेत्र दिले जातात, त्याच्यामुळे 2 रुग्णांना आपण परत नजर देऊ शकतो, दृष्टी देऊ शकतो. हल्लीच्या जसं तंत्रज्ञान वाढलेलं आहे, त्याच्यामुळे एकच बुबुळ 2 रुग्णांना पण व्यवस्थित वापरता येतं. त्याच्यामुळे एका रुग्णाने डोळे दान केल्यानंतर त्याच्यामुळे 4 लोकांना आपल्याला दृष्टी देता येते. तर नेत्रदान कोण करू शकतं? नेत्रदान वय वर्ष 1 पासनं वय वर्ष 100 पर्यंत स्त्री, पुरुष कुठल्याही आजाराने ग्रस्त, मधुमेह असू, ब्लड प्रेशर असू, हार्टचा काय प्रॉब्लेम असू, हे सगळे रुग्ण त्यांचं नेत्रदान करू शकतात. नेत्रदानासाठी कुठलाही असं कॉन्ट्रा इंडिकेशन नाही आहे, की या कारणामुळे तुम्हाला नेत्रदान करता येणार नाही. तर तुम्हाला कुठलाही आजार असेल, तुमचं कुठलंही ऑपरेशन झालं असेल, जसं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं असेल, काचबिंदूचं शस्त्रक्रिया झालेली असेल, अशा रुग्णांना पण नेत्रदान करता येतं आणि त्यांचे पण नेत्र दुसऱ्या रुग्णांना वापरता येतात. काही रुग्णांमध्ये त्यांच्यामध्ये लेसिक शस्त्रक्रिया किंवा बुबुळावरची शस्त्रक्रिया झालेली असते. त्यांच्या बुबुळाचा मागचा भाग वापरून काही रुग्णांना ज्यांना डोळ्याच्या मागच्या पेशी कमी झालेल्या आहेत, त्यांच्यामध्ये त्या प्रत्यारोपण करता येतात आणि त्यांनाही नजर देता येते. त्याच्यामुळे तुमची लेसिक शस्त्रक्रिया झालेली असू दे किंवा मोतीबिंदू किंवा काचबिंदू, तुमचे बुबुळ हे नक्कीच दुसऱ्याला उपयोगी पडण्यासारखे आहेत. त्याच्यामुळे ह्या कुठल्याही शस्त्रक्रियेनंतर नेत्रदान करता येत नाही, असा जो गैरसमज आहे तो चुकीचा आहे. आणि असे सगळे रुग्ण हे नक्कीच नेत्रदान करू शकतात. मरावे परी नेत्ररूपी उरावे किंवा दृष्टीरूपी उरावे हे तुम्ही नेत्रदान केल्यानंतर नक्कीच पॉसिबल आहे आणि ते तुम्ही नक्की करू शकता. नेत्रदान करण्यासाठी तुम्हाला जर संकल्प करायचा असेल, तर तुमच्या जवळच्या नेत्रपेढीमध्ये जाऊन तुम्ही त्याचा व्यवस्थित फॉर्म भरून ते त्यांचं जे कार्ड जेव्हा आयडेंटिटी कार्ड की तुम्ही नेत्रदाते आहात,
हे तुम्हाला दिले जाते. त्याच्यामुळे तुमचे जे कोणी मित्र, आप्तेष्ट आहेत, त्यांना याची कल्पना येते, की तुम्ही मृत्यूनंतर तुमचे नेत्रदान करण्याचा संकल्प ठेवलेला आहे आणि तुमच्या या इच्छेचा जो मान-सन्मान आहे, तो मृत्यूनंतर आपले आप्तेष्ट किंवा आपले मित्र, नातेवाईक हे नक्कीच ठेवू शकतात. नेत्रदान केल्यामुळे जेव्हा आपण बुबुळ बदलतो, हल्लीच्या तंत्रज्ञानामध्ये बुबुळाचा समोरचा भाग किंवा बुबुळाचा मागचा भाग बदलणे पण शक्य आहे. त्याच्यामुळे बरेचसे जे रुग्ण आहेत, ज्यांना फक्त बुबुळाच्या समोरच्या भागाचा किंवा मागच्या भागाचा आजार आहे, त्यांना आपल्याला व्यवस्थित नजर देता येते आणि त्याच्यामुळे त्यांची जी नजर आहे, ती जन्मभर टिकवण्यासाठी पण आपल्याला प्रयत्न करता येतात. नेत्रदान हे खूप महत्त्वाचे आहे. नेत्रदानाबद्दल जागरूकता नसल्यामुळे आपल्याकडे लाखो रुग्ण ज्यांना नेत्रदानाची गरज आहे, ते दृष्टीविना राहत आहेत. जर आपण सर्वांनी संकल्प केला आणि आपण सगळ्यांनी याच्याबद्दल जागरूकता पसरवली, तर नक्कीच हे जे रुग्ण दृष्टीविना राहत आहेत, त्यांना आपल्याला दृष्टी परत देता येईल. आपण सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, हीच आपल्या या माध्यमातून मला तुम्हाला विनंती करायची आहे. नमस्ते.